सो फायनली फ्रेंड्स, आम्ही आता पोहोचलोय हॉटेलवर आणि या हॉटेलचं नाव आहे बीटेल प्लाम फेफे बंधू. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगते की आम्ही एक्झॅक्टली कुठे आलो आहे, आमचं कोणतं डेस्टिनेशन आहे. तर आता जान्हवीला पडल्या आहेत सुट्ट्या 4 दिवसाच्या, त्यामुळे आता आम्ही आलो आहे अलिबागला फिरायला. आणि अलिबागमध्ये हे आहे चौलगाव. चौल गावामध्ये हे हॉटेल आम्ही आधीच ऑनलाईन बुक केलं होतं, कारण आधीचा मित्र विघ्नेश इथे राहतो आणि या गावातून बाकीचे सगळे स्पॉट खूप जवळजवळ आहेत बघण्यासारखे. त्यामुळे हे एकदम मिडलला आम्हाला हे हॉटेल त्याने बुक करायला सांगितले की हे तुम्हाला बरं पडेल. तर आता चेक इन झालेला आहे आणि असा मॅप लावलेला होता हॉटेलमध्ये की तिथून तुम्हाला कोणते कोणते स्पॉट आहेत जे जवळपासचे आहेत तुम्ही पटकन बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर असा मॅपनुसार आपण तिकडे जाऊन ते बघू शकतो. ज्यांना कोणाला रस्ते वगैरे माहिती नाहीत त्यांच्यासाठी हा मॅप त्यांनी लावलेला आहे. आमच्यासोबत तर विघ्नेश आहे, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. तर आता संध्याकाळ झालेली आहे, आता आम्हाला 5 वाजलेत येता येता. तर आधी आम्ही रूमवर गेलो आहे. आता रूमवर आम्ही थोडा वेळ बसणार, फ्रेश होणार, सगळं बघणार आणि संध्याकाळी इथेच जवळपास कुठेतरी जाणार, कारण अलिबागमध्ये जवळजवळ 350 मंदिरं होती असं विघ्नेश सांगत होता. 350 मंदिरांपैकी आता बऱ्यापैकी लुप्त झालेली आहेत, काहीतरी 150-200 मंदिरं उरलेली आहेत. ती पण बरीच चांगली आहेत. त्यातल्या त्यात जास्त जी फेमस आणि चांगली मंदिरं आहेत ते बघणार आहेत आम्ही. तर आता थोडा वेळ आम्ही रूमवर बसलो आहे, थोडं फ्रेश वगैरे होणार, जरासा आराम करणार, अर्धा-पाऊण तास, मग बाहेर जाणार. ते मंदिर एक जवळच आहे इथं, रामेश्वर मंदिर. विघ्नेश पण आता येतोय रूमवर, तो आला की मग निघू, कारण तोच आम्हाला आता 2 दिवस फिरवणार आहे, त्यामुळे त्याची वाट बघतोय आम्ही. आणि ते मंदिर बघू, आता थोड्या वेळात अंधार पण पडणार आहे. तर जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, कारण आता आम्ही पण पहिल्यांदाच आलो आहे. सो आमच्याबरोबर तुम्ही पण अलिबाग फिरा. तर जेवढं होईल तेवढं, शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते. ओके. मंदिरात पाया पडायला जाऊ, रामेश्वर मंदिर. माय फेवरेट झुला. चला काढला चला. हा आहे आमच्या आधीचा मित्र विघ्नेश आणि तो पण आता आलाय हॉटेलवर. थोडा अंधार पडलाय, आता 6:30-7 वाजलेले आहेत आणि तो आता दाखवते कुठल्या रूटनी कसं जायचं ते. आणि हे आहे चौलगावचा नाका. इथे सगळ्या रिक्षा लागलेल्या असतात आणि STs पण येतात इथेच ह्याच ठिकाणी. आणि इथून बोर्डवर लिहिलेलं आहे की रेवदांडा बीच इथून सगळ्यात जवळ आहे. सो फायनली आता तिकडे तर आम्ही उद्या जाणार. आज अगोदर मंदिर बघूयात आणि म्हटलं की जेवण वगैरे आज आरामच करूयात, उद्या फिरूयात जे काय फिरायचं आहे ते. तर चला, थोडं चालत जायचं आहे, 1 किलोमीटर आहे, पण ठीक आहे, थोडेसे पाय मोकळे होतील. सकाळपासून यूजमध्ये होतो, तर आता जरा चालत निघाले. जास्त लांब नाही आहे, जवळच आहे, त्यामुळे म्हटलं चालतच जावं, जरा चाललं की बरं पडतं. आणि कधी चालता चालता पोचतो ते पण कळत नाही. हे बघा, आलो पण मंदिराजवळ. हे आहे इथलं तलाव. तलाव पण इतका सुंदर आहे आणि म्हणजे खूप छान आहे. वरपर्यंत पाणी भरतं बोलतात पावसामध्ये, आणि आतमध्ये मच्छी पण आहेत, कासव पण आहेत, पण आता ते रात्रीचे दिसणार नाही, त्यामुळे मी जास्त जवळून करत नाही. आणि ह्या तलावामध्ये त्यांच्या पोहण्याच्या स्पर्धा पण होतात. यांच्या गावच्या सगळ्या मुलांच्या, आजूबाजूच्या गावचे पण मुलं येतात, एवढ्या मोठ्या स्पर्धा होतात इथे पोहण्याच्या. सो हे मंदिर आहे रामेश्वर मंदिर. बाहेरून तर इतकं छान दिसते. आता बघू आतमध्ये जाऊन. मी यूट्यूबला बघितलं, इथे लायटिंग वगैरे खूप छान करतात. ज्यावेळेला ह्यांचा काही जत्रा का काही ती मेळा असतो त्यावेळेला लायटिंग वगैरे खूप छान होतं, खूप छान सजवलेलं असतं. मला ह्याच्यावर इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये दाखवलं विघ्नेशने की त्यांचं लायटिंग कसं केलेलं असतं ते. खूप म्हणजे खूप सुंदर, आणि पूर्णच्या पूर्ण कुठलाच स्पॉट असा तो ठेवत नाहीत, पूर्णपणे सगळीकडे लायटिंग केलेलं असतं. त्यावेळेला तर हे मंदिर खूप छान दिसतं. आता काय आहे ना, जरा अंधार पडलाय त्याच्यामुळे इतकं काय मला क्लिअरली दाखवता येत नाही.
आणि एका ठिकाणी असं बोर्डवर लिहिलेलं होतं की व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे, तरी पण मी करत होते. त्यामुळे मी खूप लाईट करते व्हिडिओ. आणि हे आहे मेन मंदिर रामेश्वरचं. तिथे पण आता दरवाजा बंद होता, त्यामुळे जास्त काही तिथे शूट करता नाही आलं. जमलं तर सकाळी मी येईल आणि करेनच, नाही जमलं तर आता जे आहे ते तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण कधीतरी भेट द्या इथल्या रामेश्वर मंदिरला. बाजूला हे गणपती बाप्पाचं आहे मंदिर, म्हणजे तिथेच आहे बाजूला. आणि त्याच्या बाजूला भोले शंकरनाथाचं पण आहे. छान आहे, ते पण खूप सुंदर आहे. आणि ह्या मंदिराचं पण काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्याने सांगितलं आम्हाला, ज्यांना कोणाला रामेश्वरला जायला मिळत नाही तर त्यांच्यासाठी हे मिनी रामेश्वर म्हणून असं आहे ते मंदिर उभारलेलं. आणि खूप म्हणजे आपल्या इच्छा इथं पूर्ण होतात पण बोलल्यानंतर, असं आहे मंदिर हे. तर खूप म्हणजे स्वच्छ, सुंदर, निर्मळ, गावकरी इकडे येऊन बसतात. बरं वाटलं सगळं बघून. आणि प्रत्येक पर्यटक इकडे येतो. मी बघितलं आता जितका वेळ आम्ही तिकडे होतो तोपर्यंत भरपूर गाड्यामधून लोक उतरत होते, दर्शन घेत होते. खूप छान वाटत होतं ते सगळं बघून. महादेव शंकर इथे विराजमान आहेत. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं हे रामेश्वर मंदिर आहे. बाजूलाच दत्त मंदिर आहे आणि आता तिथे आरती चालू झालेली आहे. आम्ही आता निघालोय आरती करायला, कारण आरती भेटणं हे पण खूप नशीबवान लोकांच्याच नशिबात असतं असं मला तरी वाटतं. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही संध्याकाळच्या वेळेला, आरतीच्या वेळेला इथं आलेलो आहोत. सो असा हा छोटासा माझा प्रयत्न तुम्हाला रामेश्वर मंदिर दाखवण्याचा. रात्र झाली त्यामुळे जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवते. जमलं तर सकाळी नक्की येईल आणि तुम्हाला मी दाखवेल. सो आता भूक लागली आहे, तर आता जेवायला पण जायचं आहे. तर विघ्नेशने सांगितलं जवळच एक घरगुती असं हॉटेल आहे, तिथे जेवायला चला. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, अलिबागला आल्यानंतर तुम्ही चिकन मटन खाण्यात काय मजा नाही. इथे आल्यानंतर तुम्ही मच्छीच खावीत असं मला तरी वाटतं, कारण अलिबागमध्ये फ्रेश मच्छी असते. फ्रेश मच्छीचंच इथं जेवण बनवलेलं असतं. त्यामुळे ना इथली मच्छी आणि आपण मुंबईमध्ये किंवा कुठे दुसरीकडची बर्फातली मच्छी खातो त्याच्यात खूप फरक आहे. तर आम्ही आलो आहे, आमच्या मुलांना काय मच्छी जास्त आवडत नाही, त्यामुळे त्यांनी तर काही चिकन वगैरेच घेतलं आहे. आम्ही दोघांनी पण मच्छी थाळी घेतलेली आहे. तर ते आम्ही आता जेवतोय. जेवून वगैरे मग आम्ही परत रूमवर जाऊ आणि आराम करू आणि उद्या सकाळी प्लॅन करू फिरण्याचा. आणि मग तोही तुमच्यासोबत मी शेअर करते. तर कंटिन्यू राहा, स्किप करू नका, बघत राहा माझे अलिबाग पार्ट 1 पार्ट 2 असे ब्लॉग सगळे. या जेवायला. पापलेट थाळी, पापलेटची करी. रस्सा मस्त आहे, एकदम घरगुती जेवण करताय. माझा पापलेट खूप गरम आहे. चला आता जेवण वगैरे झालंय, बिल वगैरे देऊन पण झालेलं आहे. थोडं महाग होतं पण टेस्ट खूप चांगली होती. आता रूमवर जाणार, आराम करणार आणि आता उद्या बघू कसा प्लॅन करायचा आहे, की कसं कुठून निघायचं आहे. गाडी पण आम्ही ठरवली आहे 2 दिवसासाठी. सो नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. द नेक्स्ट डे. आता आम्ही चाललोय फिरायला. आज आम्ही चाललोय कुठे, मुरुड, जंजिरा आणि सगळे बीचेस फिरणार आहे. तर आधीचा फ्रेंड आता गाडी घेऊन येतोय. मग आम्ही दिवसभर काय काय कुठे कुठे जाणार आहे आणि काय काय फिरणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो कंटिन्यू रहा. स्टे ट्यून्ड टिल द नेक्स्ट पार्ट कम्स. येस 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 येस. गुड मॉर्निंग. चला निघालोय आता आम्ही. फर्स्ट आपण कुठे जाणार आहे? आधी जंजिरा किल्ला. आधी आम्ही जंजिरा किल्ल्यावर जाणार आहे. हा आहे माझ्या आधीचा मित्र. चला. हा बाळा नाव सांग. विघ्नेश. मी काल बोलली आहे विघ्नेश. विघ्नेश नाव सांग. विघ्नेश म्हात्रे. बसंती तेरा नाम क्या है? हा इथेच राहतो अलिबाग मध्ये. तो आम्हाला फिरवणार आहे आता 2 दिवस. सगळीकडचे स्पॉट तोच दाखवणार आहे. तो चलो हमारे साथ आप लोग भी.
शौल गावातून निघालोय आपण, त्याच्यामुळे तिकडे पोहोचायला 1 तास लागणार आहे आपल्याला. 1 तास. रेवदंडा आणि आता हे पण रेवदंडाच आहे ना, साळाव. हे बघ मस्त थंड थंड गार वारा आहे, छान. थोडा लेट झाला निघायला तरी पण छान वाटतंय. हा ब्रिज बनतोय इथं वाटतं नवीन. आम्ही बरोबर आता 8:30 वाजता निघालोय. ॲक्च्युली आम्ही हॉटेलमध्ये काहीच नाश्ता वगैरे, रूमवर म्हणजे काहीच नाश्ता वगैरे केला नाही. आता लागली आहे भूक, कारण साहेबांना घ्यायची बीपीची गोळी. तर आम्ही सांगितलं आहे आता त्याला की कुठे जवळपास नाश्त्याचा असेल तर थांबव, आपण नाश्ता करून निघूयात. सो आता फायनली आम्ही बसलोय नाश्त्याला. या नाश्ता करायला. या हॉटेलच्या बाहेर इतकं सुंदर हे तुळशी वृंदावन ठेवलेलं होतं. अशी मस्त कोळणी आणि तिच्या डोक्यावर असं तुळशी वृंदावन, खूप सुंदर. बघूनच मन इतकं प्रसन्न झालं ना. खूप छान, खूप छान, मस्त कमाल आहे. चला थोडा वेळ आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. आणि कटलेट्स कसं आहे काय टेस्टला चांगला आहे. तुम्ही 2 घेतले आणि यांनी अगोदरच बीपीची गोळी खाऊन घेतली. आवडलं तुला? गुड. मी पण खाऊन घेते आता. आपला काय कोणी व्हिडिओ करत नाही, त्याच्यामुळं आपण फक्त आवाज टाकतोय. गरीब माणूस आपण. हां या आता माझा हा कटलेस खायला. मला जमलंय मला स्वतःचा व्हिडिओ करायचा. पहिलं मला जमत नव्हतं, आता मला व्यवस्थित येते. तर या कटलेस खायला. ऑइल खूप आहे. अरे रे आमची कॉफी सांगते नको नको, हॉटेल सगळी निघते. नाश्ता तर चांगलाच होता. आवडला तुम्हाला? आहे ना. चला नाश्ता करून आता झालेला आहे. पोट भरून नाश्ता नाही केलाय, थोडाच केलाय, कारण किल्ला चढायचा आहे परत, त्यामुळे हलकाच नाश्ता केलाय. निघालोय आता. इथून पण आम्हाला 1 तास लागणार आहे जायला. तिथून पुढे पण आम्हाला बोटीने पुढे जायचं आहे किल्ल्यापर्यंत. सो मस्तपैकी आता समुद्राचे काय म्हणतात, समुद्राची मजा घेत घेत निघालोय. सगळीकडे बीचेसच बीचेस आहेत. जिकडे बघावं तिकडे नुसते समुद्र दिसतंय. समुद्राच्या मधोमधच अलिबाग आहे असं वाटतंय ते, कारण लांब लांबपर्यंत सगळे समुद्रच आहेत तिकडे. आणि खूप स्वच्छ आणि सुंदर गाव आहे यार हे. मस्त आहे, एकदम भारी. मला तर खूप आवडले हे रोड वगैरे इकडचे. असा हा किल्ला लांबूनच आम्हाला तो म्हणत होता बघा ह्या किल्ल्यावर जायचं आपल्याला. तर तिथपर्यंत आता पोहोचायचं आहे, अजून वेळ आहे, पण असा दिसतो तो लांबून. म्हटलं ओके ठीक आहे चला. असा हा समुद्राच्या बरोबर मधोमध आहे मुरुड गावामध्ये जंजिरा किल्ला. पोहोचलो आता आम्ही मुरुडला, आणि इथे गाडी पार्किंगचे पैसे द्यावे लागतात. आम्ही पोहोचलो आता मुरुड जंजिरा, आणि तिकडे आहे तिकीट काउंटर. तिकडे तिकीट काढायचं आहे. तिकीट काढून मग इकडे जायचं आहे पुढे. इकडे आता आम्ही गाडी पार्क केली, आमची गाडी, पुढे जायचं आहे. मग हा आहे मुरुड जंजिरा समुद्र. इकडून किल्ल्याकडे जायचंय. इकडे किल्ला आहे हे बाई, इकडे किल्ला आहे. आतमध्ये तिकडे गेल्यावर दिसेल आपल्याला हा किल्ला. हा समुद्र, आणि इथून जायचंय. इथून बोटी लागतात त्यांना. अशा गाड्या पार्किंग आहे, आणि तिकडे तिकीट आहे. काय ना आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे ना इथे भरपूर पर्यटक आलेले, गर्दी भरपूर होती. बोटी पण खूप होत्या इकडे,
आणि इथे पोलीस पहारा पण होता, कारण आता मध्ये जो इन्सिडन्स झाला होता एलिफंटाला जाताना गेटवेला, त्यामुळे पोलिसांनी भरपूर इथं पहारा ठेवलेला होता. मोजकीच लोक बोटीमध्ये घेत होते, जास्त बोटीत माणसं भरण्याचं त्यांना अलाउड नाही आहे आणि 15 ते 20 लोकच फक्त घ्यायचं आणि त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट कंपल्सरी ते देत होते. जाताना त्यांची सोय ही मला खूप आवडली, खूप चांगली त्यांची सोय होती. काळजीपूर्वक लक्ष देत होते सगळे पोलीस, इन्स्पेक्टर, PSI, मोठे मोठे PSI होते तिथे, जिथून बोटीमध्ये बसायचं तिथून. आणि कंपल्सरी हे बुलेट प्रूफ जॅकेट होतेच होते. आमच्या साहेबांना काही घालायला जमत नाही आहे. असेच येते. भैया अपने अपने ग्रुप का टिकट देना। अरे भैया ऐसा करो, क्या है इसमें मुश्किल, डालो हाथ। हाँ ना, बस हो गया, अभी क्लिप नहीं भी लगाया चलेगा। नहीं भाई, मेरे को फोन ही नहीं आता. अभी तो आप पहन ही नहीं रहे थे। प्रयत्न कर रहा था मैं बस. आपण कुठल्या बोटमध्ये बसतोय त्या बोटवर त्यांच्या गावाचं नाव लिहिलेलं आहे, बोटीचं नाव लिहिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या नावाची बोट आहे त्या बोटीत आपण बसलोय ना, त्याच नावाच्या बोटीत परत बसून रिटर्न यायचं, दुसऱ्या कोणाच्या बोटीत बसायचं नाही, कारण ती दुसरी बोट तुम्हाला दुसऱ्या गावाला सोडवेल, असे त्यांचे इन्स्ट्रक्शन्स बोटीत बसल्यानंतर चालू होते. म्हणजे मुरुडपासून ते किल्ल्यापर्यंत फार फार तर 10 मिनिटाचं अंतर आहे, 10 ते 15 मिनिटाचं अंतर आहे किल्ल्यापर्यंत, जंजिरापर्यंत. तेवढ्या वेळामध्ये ते त्यांची माहिती आपली देतात. हा आहे समोर असा किल्ला, जंजिरा किल्ला. कुठे निघाला तुम्ही? जंजिरा केला. कुठल्या बोटीत बसलात? रब्बानी बोटीत. आणि गाव कुठलं तुमचं? राजापुरी. आईला काय खरं नाही. बरं गावाला जाल. जंजिरा किल्ला पाहायला चालले. चला, आलो आता जंजिरा किल्ल्याजवळ आणि भरपूर बोटी ऑलरेडी तिथे लागलेल्या आहेत. सगळ्यांना ते उतरवतात आहेत. काय तिथे बहुतेक गेट एकच आहे वाटतं. हां, तिथूनच जे सकाळी चढलेले आहेत त्यांना रिटर्न घेऊन जातात आणि उतरवतात पण तिथूनच, एकाच गेटमधून. सो पोचलो आहे आता आम्ही. आता उद्या बाकीचा ब्लॉग बघा तुम्ही. टू बी कंटिन्यू.